असंच एक डॉक्टर बरोबर ना असंच हे कृत्य झालेलं आहे म्हणून ते पण हॉस्पिटलमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे आर्या भाग्यवंत आणि मी राहते आहे महाराष्ट्र कोकणमध्ये सावंतवाडीमधून एक छोटंसं शहर आहे, त्याच्यामध्ये मी राहते आणि मी एक हाऊसवाईफ आहे. मी ना असंच एक न्यूज ऐकून मला वाटलं की मला पण हा व्हिडिओ करायला पाहिजे, क्योंकि सोशल अपीयरन्स आहे हे. मला हे व्हिडिओ करायला पाहिजे क्योंकि मला पण 2 मुली आहे, त्याबद्दल मी हे व्हिडिओ करते आहे. माझ्यासाठी असं नाही, मी सगळ्यांसाठी, सगळ्या मुलीसाठी मी हे व्हिडिओ करते. काय झालं, 15 दिवस झाले आमच्या घरी ना टी व्ही बंदच आहे. बंदच ह्यामुळे मला काय न्यूजचं काय पत्ता नाही. आणि कसं झालं आहे, मी ना आता 1.5 महिना झाले मी यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे माझं. लेकिन मी हल्ली आत्ताच 8-10 दिवस झाले मी रोज एक व्लॉगिंग करून व्हिडिओ टाकते आहे. आणि ते काय होते व्लॉगिंगसाठी, मतलब की कॅमेरा फक्त मी काय काम करते ना त्याच्यासाठीच वापरते, मतलब की बाकीचं मी कायच बघत नाही आहे व्हिडिओमध्ये. मध्ये की त्यांचा व्हिडिओ आला, ह्यांचा व्हिडिओ आला, मी अजिबात काय बघत नाही. फक्त एक 2-3 व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर आहे त्यांचं फक्त मी बघते. बाकी मी काय स्क्रॉल करायला जातच नाही आहे, क्योंकि वेळच नाही आहे. एकतर 2 मुलं आहे, घरचं काम संपत नाही, कुठं व्हिडिओ बघत. फक्त इकडे कॅमेरा ऑन कर, इकडे दाखव, ते दाखव, मी त्याच्यामध्येच बिझी असते. आणि मला हे माहीतच नव्हतं. आणि काल म्हणजे की 2 दिवस पहिला बघा, म्हणजे की 14 ऑगस्टलाच असणार की मी असंच व्हिडिओ बघत म्हणजे की असंच मी म्हटलं की असंच एक न्यूज आला, म्हणजे की मी बघितली, त्याच्यावर क्लिक केली असं. मग तेव्हा मला माहीत होतं की 8-9 ऑगस्टला की असंच झालेलं आहे कोलकातामध्ये. असंच एक डॉक्टर बरोबर ना असंच हे कृत्य झालेलं आहे म्हणून ते पण हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर सेफ नाही तर पेशंट कसं सेफ राहील? हां, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सेफ नाही काम करणारे आणि पेशंट कसं सेफ राहील? कोणी ह्याचं सगळं जबाबदारी घेणार? मला पण 2 मुली आहे. मी पण सगळं पुढचं विचार करते, पुढचं जनरेशनचं, की जरा म्हणजे की मुली सेफ नाही आहे. आम्ही कुणाबरोबर म्हणजे की बाहेर गेलं तरी पण आम्हाला टेन्शन आहे की मुली स्कूलमध्ये सेफ आहे की नाही. वर्किंगला गेलं तरी पण आम्हाला टेन्शन आहे की मुली तिकडे सेफ आहे की नाही. की आपण ह्याच्यामध्येच आपलं जीवन सगळं जाणार आहे की मुली सेफ आहे की नाही, सेफ त्यांना कुठं पाठवायचं, रात्री त्यांना बाहेर सोडायचं नाही आहे. मतलब काय आहे यामध्ये की आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? हां, आम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? आम्ही इंडिपेंडंट आहे काय? कुठं जाऊ शकत नाही, काय करू शकत नाही, मुलींना खुणावर पण आपण सोडून जाऊ शकत नाही. स्कूलला गेले तरी पण आम्हाला टेन्शन की मुली तिकडं पण सेफ आहे की नाही. आणि आम्ही प्रत्येक जागामध्ये तरी त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही ना, प्रत्येक वेळी पण आम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही आहे. त्यासाठी किती मुली ना घाबरून किती आईवडील त्यांना ना कुठं पाठवत नाही, घरी बसून घेतात. लेकिन घरी बसलं तरी पण घर सेफ आहे का त्यांच्यासाठी? ते पण नाही आहे. 80% पण घरात पण हे सगळं कृत्य होते, मतलब की घरात पण असं सगळं होतं, घडू शकतं असं. कोलकाता डॉक्टर होती ती, वेस्ट बेंगॉल. तिचं काय चूक होतं? तिचं काय चूक होतं? नाहीतरी ती मेकअप केली होती, नाहीतर ती छोटे कपडे घातले होती, नाहीतर ती बॉयफ्रेंड बरोबर बाहेर रात्री 12 वाजता फिरायला गेली होती. नॉर्मल कपडे, डॉक्टरचे नॉर्मल कपडे. त्यांना ना आपल्यासाठी म्हणून ना 1% पण त्यांना वेळ नसतं की हां आपण सजूया धजूया, आम्ही मेकअप करूया, कायच नाही. क्योंकि मला माहिती आहे की मी पण एक मेडिकल लाईनमध्ये राहिलेली आहे. 10 वर्ष मी पण हॉस्पिटलमध्ये काम केलेले आहे. मला माहिती आहे की आपल्याला ना जेवायला खायला पण वेळ मिळत नाही. आणि कुठं आपण तेवढं सजून धजून सगळं हॉस्पिटलमध्ये कोण काम करतात काय? तरी पण त्याच्याबरोबर असं कसं घडलं? हे कसं घडलं आहे त्याच्याबरोबर? सिंपल साधी डॉक्टर फक्त आपलं काम करून 36 आवर्स ड्युटी करून 36 आवर्स कंटिन्यू ड्युटी करून ती दमली असते, जरा झोपायला जाते. आणि कसलं हॉस्पिटल आहे, कसलं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये PGला एक डॉक्टरला रेस्ट रूम नाही आहे. सेमिनार हॉलमध्ये झोपायचं म्हणजे काय आहे की नाही? ते एक हॉस्पिटलमध्ये एक रूम नाही आहे. अरे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टरसाठी, एक नर्सिंग स्टाफसाठी एक रूम अवेलेबल असायला पाहिजे. पाप बिचारे सेमिनार हॉलमध्ये झोपायला जाते. कसलं कॉलेज आहे हे? कसलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे? त्याचं एक स्टाफसाठी त्यांचं एक वेगळं रूम नाही आहे. आणि 36 आवर्स ड्युटी केल्यानंतर कोणतरी दमणारच. अजून त्याच्यामध्ये तुम्ही 10 घंटे, तुम्ही 10 तास ॲड करा, तर बरोबर 2 दिवस कंटिन्यू, 2 दिवस 2 रात्री ॲड होतात. एवढं काय कमी? क्योंकि मी पण केलेली आहे ड्युटी. हॉस्पिटल म्हणजे काय, ते मंदिरसारखं, तरी पण तिथं असं कृत्य होते म्हणजे काय तिथं करणाऱ्या डॉक्टरांचं असं हे आहे, तर पेशंट कुणाबरोबर, पेशंट कसं सेफ राहणार? हां, ते तरी झोपूनच असतात. पेशंट बरोबर काय नाही होत म्हणून कसं
कोण जबाबदारी घेणार? का पोलीस घेणार? का आमचं कानून घेणार? का कोण घेणार त्याचं सगळं जबाबदारी? मला ना माझी छोटी मुलगी आहे 3.5 वर्षाची, ती ना असंच मोबाईल फोटो बघत होती, त्याच्यामध्ये हे सगळं ब्लडचा एक फोटो तिला दिसला. हे डॉक्टरमध्ये कसं ते आता हल्ली एक फोटो व्हायरल झालेला ना, जस्टिस फॉर असं डॉक्टर म्हणून. ते मला विचारते की मम्मा हे काय आहे? असं विचारलं तर मला आम्ही काय आन्सर करायचं त्यांना? काय उत्तर द्यायचं आम्ही? काय उत्तर द्यायचं आम्ही मुलांना? असं आम्ही आता खरं त्यांना आत्ता ह्या वर्षी त्यांना आपण हा वयात त्यांना सांगितलं की तरी घाबरून बाहेर जाणारच नाही आहे. आणि मी पण एवढं माझ्या मुली आहे म्हणून माझ्या मुलीसाठी असंच मी असं हे करत नाही. सगळं मुलींचा विचार करूनच मी असं हे व्हिडिओ बनवायला लागले. काय आमच्या मुली सेफ आहे, काय आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्याप्रमाणे तर आम्ही अजून स्वातंत्र्य झालेलंच नाही आहे. जोपर्यंत मुलींबरोबर हे सगळं नाही घडत तोपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य नाहीच मिळालेलं आहे. कसलं स्वातंत्र्य आहे? मुलीबरोबर घरात काय नाही काहीतरी घडतं, बाहेर काय नाही घडतं. अरे मोठी मुलींचं सोडा, बापरे, ती 3-4 वर्ष मुलींना पण सोडायला तयार नाही आहे. मग ते कसलं त्यांचं मानसिक स्थिती झालेलं आहे पुरुषांचं. कसलं त्यांचं मानसिक स्थिती कशाबद्दल झालेलं आहे हे. मी आत्ताच एक न्यूज ऐकली की हल्लीच झालेलं आहे, 3-4 वर्ष मुलीबरोबर पण असं झालेलं आहे. अरे बाबा, तू करायचा आधी तुझं जीव कशाला गेला नाही की तू असं? याचा अर्थ आहे की मुली कुठं सेफ नाही आहे. ना घरात सेफ आहे, ना स्कूलमध्ये सेफ आहे, ना कॉलेजमध्ये सेफ आहे, ना वर्किंग प्लेसमध्ये सेफ आहे. आता माझ्या मुलीचं पण कुठं एक्झाम्स वगैरे येतात, चला बाबा हॉस्टेलला घालायचं आहे म्हणून, लेकिन कुठं मला भरोसाच नाही आहे. मतलब की कसं तिथं पण म्हणजे की कसं मुलीनं कसं सोडायचं सांगा तुम्ही? आत्ता आपण ना एवढं जवळ असूनच असं हे होतं. आता मुलीनं तर दुसऱ्याकडे ठेवलं तर असं नाही होऊ शकत म्हणून कोण गॅरंटी घेणार? कोण घेतात काय? सीधी साधी सिंपल डॉक्टर, नाही मेकअप, नाही छोटे ड्रेस, नाही बॉयफ्रेंड, नाही आउटडोर फिरायला गेली होती, कायच नाही आहे. तरी पण तिच्याबरोबर असं भयानक कृत्य झालेलं आहे. विचार करूनच ना गूजबम्स येतात. आणि एकानं केलेलं नाही आहे. तो एक आलेला आहे कोणतरी, तो सायकोसारखा, तो मीच केलो, लेकिन असं एकानं केलेलंच नाहीच आहे. काय ते असं पूर्ण ग्रुपच केलेलं. एवढं त्याचं पूर्ण असं म्हणजे की तुम्ही विचार करा, असं चष्मा घातलेला असं फोडलेला आहे. पूर्ण ते चष्म्याचे काच आत गेले, पूर्ण बॉडी जखम, पूर्ण तिचे पाय फ्रॅक्चर. पण एक न्यूज आले की ते कोणतरी केलेलं तो मतलब की तो खूप असा पॉर्न व्हिडिओज वगैरे बघत होता. त्याचा मेंटली मतलब की तो त्याला त्याच्या आधीनच झालं होतं. त्यासाठी तो मतलब की असं त्याच्याबरोबर असं हे केलं. अरे बाबा, मी असं हे करते की हे तुम्ही पॉर्न मतलब की मी माझ्या गव्हर्नमेंटला, आमचे आमचे श्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझा रिक्वेस्ट आहे की अरे तुम्ही पॉर्न व्हिडिओज बॅन कशाला करत नाही आहे? ह्याच्यासाठी सगळे मुलं खराब व्हायला लागले. पॉर्न व्हिडिओज प्लीज बॅन करा. हे अर्ध ते बघूनच लहान मुलं पण सगळं डोकं खराब करून घ्यायला लागले. अर्ध ते सगळं व्हिडिओ बघूनच ना त्यांचं डोकं, त्यांचं मन सगळं खराब करूनच हे सगळं कृत्य व्हायला लागले. कशाला हे बॅन करत नाही तुम्ही हे सगळे व्हिडिओज? आणि आमच्या गव्हर्नमेंटमध्ये असा रूल्स यायला पाहिजे ना, असं कोणतरी हे घाण काम केले, असं घाण कृत्य केले, एवढं भयानक त्यांनी असं हे केलेलं आहे ना, त्याला असं पनिशमेंट व्हायला पाहिजे ना. पुढे कोणतरी करणार असेल ना, तो 1, 2, 3 वेळा नाही, तो 100 वेळा विचार करायला पाहिजे की असं केलं तर माझा असं त्यांनी हे करणार आहे म्हणून तो विचार करायचा नाही आहे. असं काहीतरी आणा रूल्स, काहीतरी आणा असं कानून. काय हे तुम्ही फक्त असं केले की अरेस्ट केलं, नंतर चला तुम्ही त्याला घेऊन घेतलं तिकडं, चला ते केस, नंतर ते 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष असंच चालत असतं. पाप बिचारी 36 आवर्स ड्युटी करून झोपायला गेली होती म्हणून तेच एक चूक झाली का तिचं? तसं झालं ते. एक हॉस्पिटलमध्ये एक ना डॉक्टरला रूम नाही, सिस्टरला रूम नाही, ते कसलं हॉस्पिटल, कसलं कॉलेज आहे?
मुली असली का असलं असलं विचार राहतात ना, तर पुढे जाऊन त्यांचं शिक्षण कसं होणार, आपण कुठं बाहेर त्यांना पाठवायचं की नाही, की ह्याच्या टेन्शनमध्येच आपण राहणार, ह्याचं सगळं कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. आणि हे हल्ली तरी हे पॉर्न व्हिडिओ तरी असं हे ट्रेंडिंगमध्ये चालवले असं बघितलं. सगळं एक एक लहान मुलगा एक एक लहान मुलगी सगळं माहीत आहे बघा, सगळं त्यांना माहीत असतं. कशाला हे पाहिजे, तुम्ही कशाला बॅन करत नाही, ह्याला बॅन करून टाका ना, बंदच करून टाका हे. चला त्याच्याबद्दल एक अर्धा मध्ये की 50% लोक तरी सुधरेल, मध्ये की नाही बघितले तरी एक तरी अर्धा खराब असणार, ते खराबच असणार. लेकिन त्याच्यामध्ये थोडे तरी सुधार होईल, थोडे तरी त्याला सुधार होईल. हां आपण असं करायचं आहे म्हणून, आणि असं काहीतरी कानून आणा, काहीतरी असं शिक्षा आणा की असं कृत्य केली की असं भयानक ऑन द स्पॉट त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे ना. पुढे कोणतरी करणार असेल ना, तर 2-3 वेळा नाही, त्यांनी 100 वेळ विचार करायला पाहिजे की असं केलं की आमचा असं हा होणार की आम्ही असं काय करायचंच नाही म्हणून. असं काहीतरी कानून आणा. असं किती असं परत एक नाही एक दिवशी परत रोज हे असं छोटी मुलगी बरोबर असं झालंय, तिथं असं झालं, असं झालं. कधी स्टॉप होणार आहे? कधी? रात्री सोडा, दिवसात पण आपण सेफ नाही आहे. माझं म्हणणं आहे की मुली नाही घरात सेफ आहे, नाही बाहेर सेफ आहे. मग मुली जायचं तरी कुठं जायचं? हां, कुठं जायचं? अजून असं किती चालणार आहे? किती आपण घाबरून आपल्या मुलींना काय घरीच बसून घेणार आहे? त्यांचं भविष्य कसं होणार आहे? हां, कसं होणार त्यांचं भविष्य? असं घाबरून असं बसलं तरी पण कसं चालणार आहे? हां, स्वतः आई, मी 2 मुलाची आई, मी स्वतः एक दुसऱ्या आईला हे सांगते. मी नाही सांगत की मी खूप चांगली आहे म्हणून, लेकिन मी दुसरी आई, ज्यांना ते मुलगी असतात, मध्ये की त्यांचा बॉय असतात, त्यांना तुम्ही लहानपणापासूनच जर चांगला संस्कार द्या, त्यांना शिकवा. त्यांनी नाही शिकलं तर 1-2-4 मारा त्यांना. मुलीला एवढं शिकवायचं गरज, तरी पण मुलीकडे मी खूपच लक्ष देते, लेकिन मुलग्यांना खूप शिकवायला हे करा, शिकवा त्यांना लहानपणापासूनच. नाहीतर ते पुढे जाऊन ना, असं आता बघा 2024 चालू आहे, तर पुढे 1 वर्ष नंतर 2 परत त्यांचं कुठंतरी हे व्हायचं नको, नाव यायचं नको ह्याच्यामध्ये, हा तो असं केलं म्हणून. लहानपणापासून चांगलं शिक्षण द्या, चांगला संस्कार द्या त्यांना. मुली म्हणजे बहीणसारखं चांगलं त्याला शिकवा जरा. जास्तीत जास्त ना मुलीपेक्षा ना जो मुलगीच्या आई असतात ना, त्यांना खूप लक्ष घ्यायला पाहिजे मुलगीकडे. त्यांनी किती हल्ली तरी मोबाईलचं तर असं हे झालेलं नाद झालेला आहे ना, काय सांगायचं आता. सगळं अर्ध 80% बॉयज पुरुष सगळं मोबाईल बघूनच सगळं हाळ झालेलं आहे. जंगलाचा प्राणी पण असं करत नाहीये, तसं हे माणूस करायला लागले. कशाबद्दल? फक्त फोन बघून, फोनमध्ये काय ते किडा घुसले फोनमध्ये, सगळं घाण सगळं व्हिडिओ बघून. आणि तो कोण केलेला आहे, तो कोण, तो त्याचं मी नाव घ्यायला पण मला लाज वाटते. तो संजय म्हणून, तो बघा एकतरी तो ॲडिक्टेड होता, तो पॉर्न व्हिडिओचा ॲडिक्टेड होता तो. आणि मी माझ्या गव्हर्नमेंटला माझा प्रश्न आहे, माझ्या माननीय प्रधानमंत्रीला माझा प्रश्न आहे की हे पॉर्न व्हिडिओज तुम्ही बॅन कशाला करत नाही आहे? प्लीज बॅन द पॉर्न व्हिडिओज. ह्याच्यामुळे सगळं आमचं जनरेशन सगळं हाळ व्हायला लागले. आत्तापासून लहान मुलं पण सगळं ते बघून स्वतःच्या बहिणीबरोबर, स्वतःच्या आईबरोबर, स्वतःच्या मावशीबरोबर, म्हणजे रिलेशनचं हेच मतलब नाही त्यांना. वाट हां करायचं तर करायचं आहे बरोबर, सगळं हे झालं. आता हे केस किती वर्षाचं चालू राहणार आहे? आता माहीत झालं ना तो असं केलेला आहे, त्याला विचार करा, त्याला टॉर्चर करा, त्याला त्याचे तोंडाने उघडून घ्यायचे आणि कोण होता, आणि ऑन द स्पॉट त्याला मारून टाका. त्याला तो ऑन द स्पॉट गोली मारा ना. कशाला त्यांना तुम्ही सरकारी गेस्ट सारखं तुम्ही ठेवून घेता? निर्भया केस, दिल्ली रेप केस 2012 डिसेंबर 16, तेव्हा पण तुम्ही असंच केलं. म्हणजे कसं 7 वर्ष केस, 7 वर्ष तुम्हाला सगळं माहीत होऊन पण तुम्ही कसं त्यांना 7 वर्ष तुम्ही त्यांना ठेवून घेतलं? हां, कशाला तुम्ही हे? कधी आमचं कानून सगळं चेंज होणार आहे? असं हे सगळं इन्सिडेंट व्हायला लागलं ना, मला पण खूप टेन्शन होते. मला पण 2 मुली आहे. आता त्यांना पण ना स्कूल जातात.
आता कधी माझी छोटी मुलगी आहे तर मोठी मुलगी आणायला गेली की छोटी मुलगीला बाजूवालीकडे मी घेऊन जायला पाहिजे. लेकिन कसं घरी येईपर्यंत फक्त 10 मिनटाचा रस्ता, लेकिन कसं माझं मन ना खूप असं हे असते, म्हणजे मुलगी सेफ आहे की नाही, सेफ आहे की नाही बाहेर, म्हणजे की आजूबाजूमध्ये सेफ आहे की नाही, त्याच्या घरी पुरुष आहे, काय होईल, काय काय असं दगदग. हे सगळं आमच्या आई कधी आमचं म्हणजे की हे सगळं टेन्शन कधी फ्री होणार आहे, हां कधी फ्री होणार आहे सगळं. मग आता मग मुलीनं पुढे शिकवायचं की घरी बसून राहते, घर पण सेफ नाही आहे, घर पण सेफ नाही आहे. आता आमच्यासारखे असं आउटसाईड आपण लोक आहे ना, आम्हालाच एवढं त्रास व्हायला लागले तिच्याबरोबर असं झाले म्हणून. बाप त्यांच्या आईबाबाचं काय हाल होत असणार, एवढं मुलगी शिकवले त्यांनी, हे केले आणि असं त्याच्याबरोबर झालं. आणि त्याने गेले नंतर पण पाप ते बिचारे दोघांना, आई बाबाला 3 तास तिच्या मुलगीचा बॉडी बघायला त्यांना दिले नाही. 3 तास पाप त्याने असंच थांबले. माझा आणि एकदा रिक्वेस्ट आहे की जो कोई मुलगा असू दे, लेकिन जास्त जो बॉयजची आई असते बघा, तुम्ही तुमच्या मुलगीकडे ना खूपच लक्ष घ्या, आत्तापासूनच लक्ष घ्या. आत्तापासून चांगला संस्कार दिले ना तर पुढे जाऊन असलं कृत्य होणार नाही आहे. खरंच सांगू तर ह्या वर्षी इंडिपेंडन्स सेलिब्रेट करायचं ना जर्रा मन नाही आहे. आणि असं बघितलं तर केलंच नाही आहे. कसलं इंडिपेंडंट आहे, कसलं इंडिपेंडंट आहे. जो रूल्स आहे ना सगळे आता हे आमच्या सोसायटी वगैरे लावतात बघा, हे समाज, मुलगी छोटे कपडे घालायचं नाही, मुलगी बाहेर जायचं नाही. अरे हे सगळं बंद करा. हे सगळं रूल्सला तुम्ही अपोजिट तुमच्या मुलगीवर लावा, बॉईजवर लावा. हे सगळं रूल्स, मुलगीला चिडू नको, हे सगळं तुम्ही अर्धा त्याच्यावर हे करा ना. काय आपण मुलीचं सेफ्टीबद्दल असं विचार करूनच हे करायचं का पूर्ण जीवन काढायचं. कसं होणार. आत्ता हे झालं, पुढचं माझ्या मुलगीचं जनरेशन येणार, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचं जनरेशन येणार, परत असंच होत चाललं तर कसं होणार. मुली सेफच नाही आहे तर कसं चालणार आहे. गव्हर्नमेंट काहीतरी असं रूल्स, काहीतरी असं कडक कानून बनवा काहीतरी. ते ना कसं ते काहीतरी असं पनिशमेंट, असं कानून बनवा की ते कृत्य करतात बघा त्यांनी ना ते करायच्या आधीच ना 2-3 नाही 100 वेळ विचार करायला पाहिजे. 100 वेळ. हां मी असं केले तर माझा असं हाल होणार, त्याबद्दल मी करायचंच नाही आहे, असं काहीतरी काढा. त्याच्यानंतर काहीतरी सुधार होईल. नाहीतर असंच आज कोलकातामध्ये झालं, नंतर उद्या कुठंतरी होईल. हर स्टेटमध्ये हर वर्षी दरवर्षी असंच एक स्टेटमध्ये होत जाईल. मग काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स काढा. असं पुरुषांचं असं हे झालेलं आहे ना मानसिक ना, पुरं त्यांनी मानसिक संतुलनच सगळं हे झालेलं आहे, त्यांचं बिघडलेलं आहे. ते मुलगी सजू दे, झजू दे, मेकअप करू दे, नाही तर विदाऊट मेकअप असू दे, हां त्यांना करायचं तर करायचंच आहे. आतमध्ये राहू दे, बाहेर जाऊ दे, वाट त्यांना करायचं असं करायचं आहे. काहीतरी आमचे कानून, आमचं मतलब की आमचं देशमध्ये असं कानून लागू व्हायला पाहिजे ना. असं नाही छोटं काय पण असू दे, छोटं कृत्य पण काय पण असू दे, मोठं असू दे, असं त्यांना ना असं रूल्स काढायला पाहिजे, असं कानून काढायला पाहिजे, असं शिक्षा काढायला पाहिजे ना. ते करायचं आधी त्यांनी खूप 100 वेळ विचार करायला पाहिजे की असं हां केलं तर असं माझं परिस्थिती होणार आहे म्हणून. आणि एवढं तुम्ही ते केलेलंच आहे, त्याच्याकडनं हे करा. ऑन द स्पॉट शिक्षा द्या ना. कशाला ठेवून घेतो तुम्ही वर्षभर नाही बाबा. भारतमध्ये 7, 8 व 10 वर्ष ठेवून घेतं. आमच्या मुलींचं रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार. हे फक्त आम्ही पेरेंट्स झालेलं आहे म्हणते, हे फक्त आमचं नाही हे काम, हे गव्हर्नमेंटचं काम, हे पोलीस प्रशासनाचं काम, हे सगळं तुमचं पण काम आहे. तुम्ही ह्याच्याबद्दल ॲक्शन घ्यायला पाहिजे. आम्हाला भीती वाटते आमच्या मुली बाहेर सेफ आहे की नाही, आमच्या मुलीचं कसं होणार पुढे शिक्षण. आता हे केसमध्ये बघा मी एवढी शिकलेली नाही आहे, परत माझं मनात काय आलं, माझ्या मुली आहे, मला व्हिडिओ करायसारखं वाटलं, मी व्हिडिओ केली तेवढंच. फक्त मला सोशल अपीअरन्ससाठी मी व्हिडिओ केलेली आहे. काय माझा व्हिडिओ मतलब की व्हायरल होऊ दे असं कायच नाही आहे. मला बोलायसारखं मन झालं. माझ्या पण मुली आहे, मी माझ्या गव्हर्नमेंटसाठी आणि अजून एकदा मी माझ्या माननीय आमचे इंडिया के पंतप्रधान मंत्री
नरेंद्र मोदी से मी रिक्वेस्ट है काहीतरी आमच्या कानूनमध्ये तुम्ही बदलाव करा, काहीतरी एवढं स्ट्रिक्ट रूल्स आणा की हे सगळं व्हायचं नाही. स्ट्रिक्ट रूल्स आणा आणि एवढं जस्टिससाठी एवढं वर्ष कशाला त्यांचे आईबाबा वाट बघायचं. 2012 दिल्ली रेप केसामध्ये तिच्या 7 वर्ष. एवढं सगळं माहीत असून पण तुम्ही 7 इयर्स त्यांना असंच ठेवून घेतलं. 7 वर्ष वाट बघितली. आता हे तर हित्त कोलकाता, आता हित्त तर तिच्या आई बाबा किती वर्ष वाट बघायला पाहिजे, किती वर्ष वाट बघायला पाहिजे. आता असं चालू राहिलं की म्हणते की आमच्यासारखे लोक मग कानूनवरच विश्वासच जातं. किती वर्ष वाट बघायला पाहिजे. आता माहीत आहे ना, सगळं स्ट्रिक्टली तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, हे करा, ऑन द स्पॉट हे करून टाका. त्यांना फाशीमध्ये हे करून टाका. असले लोकांना ना जिवंत राहायचा हक्कच नाही आहे. त्यांनी एक जीव घेतले बिचारेचं, काय चूक नाही काय नाही. त्यांनी एक जीव घेतलेले, काय चूक नाही काय नाही. पाप ऑन ड्युटी डॉक्टर. दुसऱ्यांचा जीव वाचवणारे डॉक्टर स्वतःचा जीव हरवून भेटली. काहीतरी रूल्स काढा, नाहीतर माझ्यासारखी आई ना एक पुढे येऊन ना बोलत नाही घाबरून. काय बोलायचं व्हिडिओमध्ये, काय बोलायचं मग की हे व्हिडिओ तर सगळीकडे जाणार आहे. घाबरून बोलत नाही आहे. मी पण आधी खूप घाबरत होती, लेकिन आता मला घाबरायचं नाही आहे. आता मला मत ठेवा. मी असं म्हणते की असं फ्री आता म्हणते की फ्रीडम हा खरंच आम्ही कधी इंडिपेंडन्स डे मनवणार, म्हणजे कधी सेलिब्रेशन करणार, जेव्हा आमची मुली रात्री जाऊन सेफ्टी घर म्हणजे की सेफ्टी घरी आली. सेफ्टी माझी मुलगी तिथं सेफ आहे, काय आता हे टेन्शन नाही आहे. तेव्हा कुठंतरी आम्ही ना बरोबर इंडिपेंडन्स डे म्हणजे की आमचे स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेशन करायला आम्हाला आवडतं. माझं एकच लास्ट आहे की डॉक्टर मौमिताच्या फॅमिलीला ना खूप त्यांना स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यांना गिवअप नाही करायला पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आहे. प्लीज जस्टिस फॉर डॉक्टर मौमिता. हे सगळं ब्ल्यू फिल्म, हे सगळं पोर्न व्हिडिओज, हे सगळं बंद करून टाका, बॅन करून टाका. हे कायच नाही. आमचं पुढे येणारं आत्ता जनरेशन अर्धा हाळ झालेलं आहे. आमचं पुढे जनरेशन असं व्हायचं नाही आहे. आम्हाला बॅन करून टाका. चला आता मी हे व्हिडिओ इथं संपवते. आणि आपल्या मुलांचं पण आपण काळजी घ्यायला पाहिजे, सेफ्टीसाठी काळजी घ्यायला पाहिजे. सगळे सतर्क राहावा. आणि फक्त आमच्या गव्हर्नमेंटला हेच माझा विनंती आहे की हेच माझा रिक्वेस्ट आहे की प्लीज काहीतरी ॲक्शन घ्या, काहीतरी जस्टिस लवकर हे करा. माहीत झाले की ऑन द स्पॉट त्यांना काहीतरी खूपच असं वर्ष घालत बसू नका तुम्ही. असं केलं ना आता आम जनता आहे ना तुमच्यावर विश्वासच नाही ठेवणार. मग असं करू नका. पुढे जाऊन पुढचं जनरेशन काय होणार. चला मला एवढंच बोलणं होतं. आणि मी म्हणते की प्रत्येक आईला, प्रत्येक लेडीजला हे सगळं मतलब की हे सगळं येऊन सोशल अपीअरन्स द्यावा पाहिजे. मग तुम्ही पण तुमचं मत ठेवा, सांगा तुम्ही ह्याच्याबद्दल, बोला तुम्ही. असं आपण ना आमच्या गव्हर्नमेंटला ना गव्हर्नमेंट कशाला आहे, आमच्यासाठीच आहे. आम्ही बनवलेलं आहे गव्हर्नमेंट. त्यांनी आमचं ऐकत नाही तर कुणाचं ऐकणार. आम्हाला पूर्ण हक्क आहे त्यांच्याशी बोलायचं, आमचं सगळं मत ठेवायचं आमचं पूर्ण हक्क आहे. लास्टमध्ये एवढंच बोलते की प्लीज जस्टिस फॉर डॉक्टर मौमिता प्लीज. आणि मी हे व्हिडिओ एवढं संपवते की हे मला लाईक नको पाहिजे आहे, काय पण नको पाहिजे. फक्त तुम्ही जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा. आणि मी आता या व्हिडिओला हे पण नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्लीज जेवढं पाहिजे एवढं शेअर करा. आणि बी सेफ्टी, मुलींना सुरक्षित ठेवा.